hey, गुड मॉर्निंग गाईज. तर आता आपण आलो आहे आपल्या पुण्यामधल्या घरी. पुण्यामधल्या घरी आलो कारण आपण ऑफिससाठी आपल्या ऑफिसमध्ये थोडंसं काम आहे. तर त्यासाठी कामासाठी आलो होतो. तर आपण पुण्यामध्ये ज्या सोसायटीत राहतो तिथे आपण 10th फ्लोअरला राहतो. तर हा बाहेरचा व्ह्यू आहे आणि हा पुण्यामधला आपला बेडरूम. ठीक आहे. तर चला आता आपण ऑफिसला जाऊयात आणि तुम्हाला मी आपलं ऑफिस पण दाखवतो आज. तर गाईज आता आपण चाललो आपल्या सोसायटीतून बाहेर. आता आपण आपल्या गाडीकडे चाललो आहे. आता आपली गाडी घेऊन आपण जाणार आहे आपल्या ऑफिसला. तर पुण्यामध्ये आपल्या इथं वाघोलीमध्ये रिअल इस्टेटचं ऑफिस आहे. तर आपल्या गावाकडं हॉटेल पण असल्यामुळे आपल्याला दोन्ही पण ठिकाणी जावं लागतं. कधी ऑफिसला असतो, कधी हॉटेलवरती असतो. तर आता 2 ते 3 दिवस झाला आपण इथं आलो. ठीक आहे. तर आता आपण चाललो आपल्या ऑफिसला. आहे आपली गाडी. तर आता काहीच वेळात आपण आपल्या ऑफिसला जाणार आहे आणि आपण इथे राहतो. ही आहे आपली सोसायटी. ठीक आहे. तर गाईज मॉर्निंग झालेली आहे. आपण आपली गाडी घेऊन आता चाललो ऑफिसला. ठीक आहे. तर काहीच वेळात आपण आपल्या ऑफिसला पोहोचेल. तर सोसायटीच्या बाहेर आता निघतानाचा जो एंट्रेस आहे आणि आपली सोसायटी पण तुम्ही पाहून घ्या. तर या ठिकाणी आपण राहतो. आता आपण चाललो बाहेरच्या साईडनी. ठीक आहे. खूप छान अशी स्वच्छ सुंदर सोसायटी आहे आमची. ठीक आहे. तर गाईज कुणाला प्रॉपर्टी वगैरे खरेदी करायची असेल किंवा रेंटवर हवी असेल तर आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पुणे वाघोलीमध्ये आपलं ऑफिस आहे. ठीक आहे. तर हे पहा आपण आता सोसायटीतून बाहेर निघतोय आपल्या. ठीक आहे. गाईज आपण पोहोचलो आता आपल्या ऑफिसच्या पाशी. ठीक आहे. तर आता आपण इथून चाललो तर आपल्या ऑफिसमध्ये. ठीक आहे. ते अशा प्रकारे इपिक कमर्शियल्स म्हणून आहे वाघोलीत केसन फाट्यावरती. तिथं आपलं ऑफिस आहे. ठीक आहे. तर अचानकमध्येच आता आपण आपल्या ऑफिसमध्ये एंट्री करणार आहोत. तर कसं स्टाफ आणि आपले कलिग मेंबर जे आहेत ऑफिसमध्ये त्यांना माहीत नाही आहे मी येतो आहे म्हणून ऑफिसला. तर आता अचानक आपण ऑफिसमध्ये जाऊ आणि बघू काय करतायत ते लोक. म्हणजे काम वगैरे व्यवस्थित करतायत की टाइमपास चालू आहे फक्त ऑफिसमध्ये ते सगळं आपण पाहणार आहोत जाऊन. ठीक आहे. तर गाईज आता आपण पोहोचलो आहे आपल्या ऑफिसपाशी. आता ऑफिसमध्ये जाऊन बघूयात ऑफिसमधल्यांचं काय काम वगैरे चाललं आहे ते. ठीक आहे. जंतर मंतर का बसलाय असं एकमेकाच्या तोंडाकडे तोंड करून. डिप्रेशन किस चीज का डिप्रेशन आहे. मॅडम गुड मॉर्निंग. काय करतात तुम्ही. काम काम करताना तर कोण दिसत नाही. सगळे बसलेलीच दिसत आहेत. तर मंडळी हे बघा आपला सूरज काम करतोय. सूरज काय काम करतोय तू. गाईज हे पाहिलं का तर माणसांपासून जास्त डिप्रेशन त्यांच्या फोनलाच आहे. यांचे फोन हे असे का पळतात इकडे तिकडे इकडे तिकडे. ती नवीन ट्रेंड नाही का चालला काहीच आता ती डुपुक डुपुक इकडे इकडे चालतो फोन. तसं वाटतंय मला हे काहीतरी. बस बस पकड त्याला पकड पकड कुठेतरी जाईन ती निघून. मॅडम आज खूपच छान दिसताय तुम्ही. हा काय स्पेशल. चला देवाचं दर्शन घ्या आणि लागा कामाला गाईज. आता आपण पोहोचलो आपल्या ऑफिसमध्ये. हार्डवर्क. आम्ही आता ऑफिसमध्ये बसून बसून झालेलं बोर. तर आमचा एक मेंबर गेलेला आहे वडापाव घ्यायला कारण बाहेर चाललाय पाऊस. चला तुम्हाला दाखवतो. तेव्हा कसं वातावरण झालं एकदम पावसाचं मस्त. आणि पाऊस असल्यामुळे आम्हाला काय नाही येत काम. तर आमचे गडे बसले आता इथं टाइमपास करत. मॅडमला तर काही काम नाही आहे. मॅडम तर बॅग बिग घेऊन जायच्या नियोजनमध्ये डायरेक्ट वाटतंय. आणि गणेश शेठ काहीतरी बघतायत यूट्यूबला. आणि आमचे सगळ्यात महत्त्वाचे प्रो प्लेयर आमचे सूरज शेठ हे काढ ते गेलेले सध्या वडापाव घ्यायला. तर आता येतीलच वडापाव घेऊन. मग आम्ही आता मस्त मध्ये वडापाव पार्टी करणार आहे कारण आमच्या यूट्यूबला झालेत 50 सबस्क्रायबर. नवीन चॅनल आहे 50 सबस्क्रायबर झालेत आणि त्याची करणार आम्ही पार्टी. गाईज आम्ही वडापाववाल्याची इतक्या आतुरतेने वाट बघतोय ना. मी तर रस्त्यातच थांबले बघा कधी येतोय कधी येतोय कधी येतोय. तर आय थिंक आला काय वडापाव घेऊन. किती वडापाव आणले बाई.
5 वडापाव आणले, दणकून खायचं आणि दणकून राहायचं. काय तो दणकून खायचं आणि दणकून राहायचं, याचं 40 किलो वजन आहे. आणि काय दणकून आलाय खाऊ, 5 दणकून वडापाव राहायचं. घेऊन. आणि 5 वडापाव घेऊन आला, 4 माणसं ऑलरेडी आम्ही कसं खायचं दणकून? एक वाटून गेला. हे बहुत नाइंसाफी आहे हमारे साथ. आता हे तर वडापाव खायचं नियोजन चाललंय. एक वडापाव डिवाइड करतो आम्ही, 4 आहे तर. एक वडापावचे 4 तुकडे करू, कारण एकच एक्स्ट्रा आणलाय त्यांनी. सगळे एक जास्त खातील. हा सूरज, पैसे होतं? 100%. पैसे होतं का? पैसे होतं. 25 रुपये मी उसनं घेतलं. 100 रुपये तुम्ही पाठवले, मी वडापाव दिलेलं. 25 रुपये उसनं घेतलं आणि दिलं नाही. 5 वडापाव आणले. तर guys, गड़बड़ तो हो गई है इधर. ठीक, देखते हैं अभी. वडापाव खाएंगे, वडापाव खाने के बाद बताते हैं आपको कैसा वडापाव है. भाई काढ ना वडापाव. 100%. खोला खोला, या कमॉन कमॉन. चला लॅपटॉप सारखं तिकडे बाजूला जरा, आणि पटक्यास काढा वडापाव. असं कुरुम कुरुम खाऊ जरा पावसा पाण्याच्या थंडीत. मॅडम बसा मॅडम. गरम काढून आणायला लावलं आम्ही त्याला. गरम गरम. गरम काढून मगच दे. 8 तास थांबलो ते आपण. गरम आणलं ठीक आहे. 100%. बजेटचे पाणी गेले तरी मी आणले. बजेट संपलं होतं काय, म्हणजे कसं बजेट 100 रुपयाचं होतं. आणि 25 रुपये उसनं घेतलं नाही लगेच. फोन लावला, 1 करू लागले लगेच. आपलं कॉन्टॅक्ट झालं. खबर तुला नाही खबर, 25 रुपयाचा विषय. हा, लाडले इसको बोलते 25 रुपये का खेळ. मग वडापाव पण 25 रुपयाला झालाय का आता? अरे खायचं नाही काही. चला गावाला जाऊ, तिकडे डाळ भात खाऊ, निवांत राहू. वडापाव के भाव बढ़ गए. हाँ ना गाइस, ये कैसा है, मतलब हम गरीब क्या हो गए, सारा वडापाव भी महंगा हो गया. नहीं तो पहले पता भी नहीं चलता था, जितना जब जेब में ज्यादा पैसा रहता था पता भी नहीं चलता था ये वडापाव का प्राइस क्या है. बिल हुआ, पैसा दो. अभी सारा पैसा नहीं तो मॅडम साठी वडापाव नव्हता. मॅडम खात ये तो गडबड आहे. मॅडम नव्हता ना मॅडम? म्हणजे तुम्हाला वास आली वडापावची की लगेच खायला चालू. अरे कुत्र्यांनो, मला पण द्या. ठीक आहे गाईज, आता आम्ही वडापाव खातो. कसे वडापाव खाणे लय महत्वाची गोष्ट आहे. वडापाव खाऊन झाल्यावर सांगतो तुम्हाला कसा लागला. तुम्ही सांगा कसा लागतो वडापाव? एकच नंबर. दे जरा काय, जाऊ दे, खातो मी पण, तुम्हाला पण खाऊन दाखवतो. सॉस आहे, सॉस पण ले गरम है, ले पोला बहुत ज्यादा ही, मतलब गर्म होने की वजह से मेरे को अंदर से भाजा मेरे मुंह को. सूरज ने गरम गरम वड़ा पाव आने और मेरा जिप जलाया. बहुत गर्म अंदर से मुंह को मेरे पोला है अभी. तो जरा इधर सॉस है, सॉस पे डुबा डुबा के खाएंगे, मतलब ठंडा हो जाएगा. हे बघा, आम्ही आता सगळ्यांनी म्हणजे 5 वडापाव आणले होते, तर आम्ही लोक 4 चौघांनी केक खाल्ला. एकच वडापाव शिल्लक राहिला, त्याचे केले 4 तुकडे. 5 पांडवांनी 1 तरी 7 जणात खाल्ला होता. आम्ही काही 1 वडापाव खाऊ नाही शकत का? कसं आहे हे बघा, परफेक्ट. इसका दे. हे माझा गाईज, हे बघा, सगळ्यांनी आपापल्या वाटीचा एक घास उचललाय, ते आम्ही खाणार आणि खुश राहणार. तुम्ही पण असंच आमच्यासारखं वाटून खात जावा, खुश राहत जावा. कमी पैशात जगायचं. पैसे नाही आहेत सध्या, तारामुळे चालू आहे दिल्लीमध्ये, तिकडे मारण्यात चालल्या. निवांत.